ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन तर्फे महाआरोग्य शिबिर संपन्न। मिरजेतील सुभाषनगर येथील सोनाई हॉलमध्ये महादेवदादा दबडे युथ फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या शिबिराला राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे तसेच विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती। माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी माध्यमांशी बोलताना समाजात मोफत आरोग्य शिबिरासारख्या उपक्रमांची खरी गरज असल्याचं सांगितलं। शासनाच्या अनेक योजना असल्या तरी सामान्य नागरिकांपर्यंत त्या पोहोचवण्यात अडचणी येतात। अशा परिस्थितीत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। महादेवदादा दबडे युथ फाउंडेशनतर्फे सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, बट्टी, म्हैसाळ परिसरातील ग्रामस्थांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली। सुमारे 400हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिरात हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी, नेत्र विकार तपासणी, चष्म्याचा नंबर काढणं, सवलतीच्या दरात चष्मे देण्यात आले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव दबडे, नीलमताई दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। महानकरे न्यूजसाठी मिराजहून आदिमाने। सुभाषनगर या ठिकाणी आज आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आमचे खंदे कार्यकर्ते, विश्वासू कार्यकर्ते महादेवराव दबडे यांच्या माध्यमातून आयोजित केला आणि त्याची या ठिकाणी आज सांगता झाली। बंधूंनो, अशा कार्यक्रमाची सामुदायिक पद्धतीने जी काही उभारणी केली जाते त्याची फार मोठी गरज आज आहे। शासकीय पातळीवर योजना येतात जातात, परंतु सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणं हे थोडं कठीण होते। प्रशासनातल्या त्रुटीमुळं या गोष्टी आता अवघड झाल्यात आणि म्हणून कुणीतरी ते प्रशासनातले लाभ हे सामान्य माणसापर्यंत मिळवून देण्याचे प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि ते प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेले बघून अतिशय समाधान वाटलं। अशाच पद्धतीने या पुढील काळात आरोग्याची शिबिरं तर व्हावीच, पण सामान्य लोकांच्या प्रपंचातील सुद्धा काही अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्न होत राहावेत अशी मी महादेवरावांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतोय।